नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर बघा, आज एक परिपत्रक प्रसिद्ध झालं, सर्वांनी पाहिलं असेल आणि ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा आणि ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघा। कारण हा व्हिडिओ इतका महत्वाचा आहे किंवा नेमकं हा जी काही परिपत्रक आहे किंवा त्याने काही प्रसिद्ध केलं आहे ती नेमकं काय आहे। तर बघा, आज तुम्हाला माहिती असेल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोलीस आयुक्तालयांची, एसपींची, सीपींची बैठका झाल्या। त्याच्यानंतर पोलीस भरतीचा हा आराखडा तयार केला आणि आज एक परिपत्रक असं आलं की जे काही पोलीस भरती आहे आणि महत्वाचं म्हणजे बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही की बाबा नेमकं पोलीस भरती 24 निघणार आहे की 25 निघणार आहे, तर सरळ त्यांनी उद्या परिपत्रकामध्ये उल्लेख केला आहे की जी काही पोलीस भरती आहे ती 2024 आणि 2025 एंडिंग म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जी काही जितकी रिक्त पदं होणार आहेत ती रिक्त पदं ही काय आपली 30 एप्रिल तारीख आहे सध्याची, 30 एप्रिल तारीख आहे, त्या 30 तारखेपर्यंत जितकी रिक्त पदे होणार आहेत किंवा सर्वात जी काही रिक्त पदे आहेत ती रिक्त पदाचा अहवाल त्यांनी पाठवण्यासाठी सांगण्यात आलेला आहे। तर बघा, हा रिक्त पदाचा तर आढावा मागवलाच आहे, परंतु आज तुम्ही लक्षपूर्वक एक गोष्ट पाहिली असेल तर त्यांना डायरेक्ट एक जाहिरात टाकायची आहे। म्हणजे ह्या अनुषंगानेच तुम्ही जी काही रिक्त पदाचा आराखडा आहे किंवा तक्ता आहे तो तुम्हाला जशी काही जाहिरातच टाकायची आहे, या हिशोबाने जो जातीय त्याला काय म्हणतात, जातीय जे काही आरक्षण असतं त्या आरक्षणानुसार आपल्याला अशी जाहिरातच टाकायची आहे। या हिशोबाने तुम्ही तक्ता बनवा की बाबा एससी साठी किती आहेत, परत जनरल साठी किती आहेत, ओपन साठी किती आहेत, किंवा एससी साठी, ओपन साठी, परत एसटी साठी किंवा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी, परत एसीबीसी अशी जी काही जितक्या काय कास्ट आहे त्या कास्टनुसार जितकं काही पद रिक्त होणार आहे त्या पदानुसार तुम्हाला, जशी की आपण जाहिरात पेपरात तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस जेव्हा पोलीस भरती निघते त्यावेळेस एक पेपरला जाहिरात येते त्याच्या अगोदर, त्याच्यानंतर पोलीस भरतीचं फॉर्मची डेट ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत फॉर्म चालू आणि फॉर्म बंद अशी जाहिरात पेपरला येते आणि रिक्त पदांचा अहवाल पेपरला येतो। ह्या हिशोबाने तुम्ही जर परिपत्रक व्यवस्थित वाचलं असेल तर त्यात सरळ जाहिरातीचा उल्लेख केलेला आहे। तर बघा, ही जाहिरात नेमकी कधी येऊ शकते हा मोठा प्रश्न आहे। वयवाढीचा मुद्दा सुद्धा रखडलेला आहे, वयवाढीचा सुद्धा मुद्दा अजूनपर्यंत कुठलाही आपल्यापर्यंत आलेला नाही किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा वयवाढीचा मुद्दा मनावर घेतलेला आहे, परंतु इतकंच की कोणतेही परिपत्रक बाहेर पडलेलं नाही। मित्रांनो, वयवाढ तर मिळणारच आहे, परंतु दुसरा मुद्दा म्हणजे आपला मुद्दा की बाबा आता ही जाहिरात नेमकं कधी होऊ शकते। तर जो काही मेचा जो काही पहिला आठवडा आहे तेव्हा 2-3 दिवस इकडे मागमोर येऊ शकतो, पण 10 तारखेपर्यंत ही जाहिरात, मेची जाहिरात 100% पडू शकते। मेचा महिना पूर्ण फॉर्म भरण्यात जाईल आणि मे आणि जूनचे जे काही 15 दिवस आहेत ते जूनचे 15 दिवस सुद्धा फॉर्म भरण्यात येणार आहेत। मित्रांनो, जून जर संपला तर जुलै ऑगस्ट ह्यामध्ये पाऊस असतो, त्यामुळे कोणतीही पोलीस भरती होणार नाही आणि जी काही पोलीस भरती होणार आहे ती ऑगस्ट मध्ये सप्टेंबर मध्येच होणार आहे। परंतु जी काही जाहिरात येणार आहे ती जाहिरात बघा, ही आपल्याला मेच्या पहिल्या आठवड्यात बघायला भेटेल, कारण त्यांनी सरळ उल्लेख केलेला आहे की तुम्हाला जे काही तक्ते करायचे आहेत किंवा रिक्त पदाचा जो काही अहवाल द्यायचा आहे तो तुम्हाला रिक्त पदाच्या म्हणजेच जे काही जाहिरातीच्या हिशोबाने द्यायचं तुम्हाला, जेणेकरून डायरेक्ट जाहिरात देता येईल, कुठलेही काही न करता जाहिरातीच्या हिशोबाने तुम्हाला तक्ता करून रिक्त पदाचा अहवाल तुम्हाला म्हणजेच गृह खात्याला तुम्हाला पोहोचवायचा आहे किंवा डीजी ऑफिसला तुम्हाला द्यायचं आहे, असं त्यांचं एकंदरीत या परिपत्रकातनं एक सांगणं होतं। जी काही SRPF असू द्या किंवा सीपी ग्रामीण पोलीस असू द्या, रेल्वे पोलीस असू द्या, ह्या सर्वांना त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस भरती ही जाहिरात सोडायची आहे, त्या हिशोबाने तुम्हाला रिक्त पदाचा अहवाल द्यायचा आहे। तर ही पोलीस भरतीविषयी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर, आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळोवेळी आपण या युट्यूबच्या माध्यमातून पोलीस भरतीचे अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। अजून काय अपडेट आले असेल तर आपण लगेच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत, त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद।